नमस्कार, येवला ग्रामीण न्यूज तर्फे आपले स्वागत। बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून मेंढपाळ व्यावसायिक तरुणाने उभारलेल्या उद्योगाची। नगरसूल तालुका येवला येथील मूळचा मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या बाबूराव चांगदेव वरे या तरुणाने अंगी असलेले कौशल्य, कल्पकता व कष्ट मेहनतीची जोड देऊन स्वतःच्या शेतातच जय मल्हार गव्हाणी निर्मितीचे वर्कशॉप उभारले आहे। शेळ्या मेंढ्यांसाठी खाद्य व पाणी ठेवण्यासाठी लागणाऱ्या उपयुक्त गव्हाणी निर्मितीचा उद्योग त्यांनी उभारला आहे। या गव्हाणी खरेदीसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून मोठा प्रतिसाद त्यांना मिळत आहे। बाबूराव वरे स्वतः अल्पशिक्षित व कुठलेही प्रशिक्षण न घेता अंगीभूत कौशल्याचा वापर करून शेळ्या मेंढ्यांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या साईजच्या उत्कृष्ट व उपयोगी गव्हाणी ते स्वतः तयार करतात। गेल्या 5 वर्षापासून सुरू केलेल्या या गव्हाणी निर्मिती उद्योगात त्यांना मुले मयूर, रोशन, पत्नी रंजना, आई जिजाबाई, वडील चांगदेव वरे यांचीही खंबीर साथ लाभली आहे। या सोबतच मेंढ्यांची लोकर कापण्यासाठी लागणारे अत्याधुनिक यंत्र, मेंढपाळांसाठी आवश्यक असणाऱ्या घोंगड्या ते माफक दरात उपलब्ध करून देत आहे। त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असल्याने त्यांचा उद्योग दिवसेंदिवस बहरला आहे। उच्च शिक्षण घेऊनही नोकरी व्यवसाय नसलेल्या तरुणांसाठी एक आदर्श मूळचे मेंढपाळ असणाऱ्या बाबूराव वरे यांनी निर्माण केला आहे। येवला परिसर व दूरदूरचे पशुपालक शेतकरी वरे यांच्या वर्कशॉपला भेटी देत असून साहित्य खरेदी करत आहे। गव्हाणी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी कटके वस्ती रोड, नगरसूल तालुका येवला येथे अवश्य भेट द्यावी असे आवाहन बाबूराव वरे यांनी केले आहे। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 91 58 41 67 31। येवला ग्रामीण न्यूजसाठी सुदाम गाडेकर, येवला। नमस्कार, मी बाबूराव चांगदेव वरे, नगरसूल। आम्ही पण मेंढ्यावळीत होतो। मेंढ्यावळीत असताना कोकरांना खाद्य चारण्यासाठी किंवा हे करण्यासाठी गव्हाणी बनावा अशी एक वाटलं। त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातून ह्या गव्हाणी कोकरांसाठी व मेंढ्यांसाठी बनवल्या आणि त्याच्यानंतर बरेचसे गिऱ्हाईकाची प्रतिसाद भेटत गेला की बकरांसाठी आणि मेंढींच्या पिल्लांसाठी 5 फूट याच्यात कमीत कमी 16 ते 17 बच्चे खातील। तिच्या खालची 10 फूट ही मेंढ्यांच्या बच्चांसाठी, शेळीच्या बच्चांसाठी उपयुक्त पाणी पाजण्यासाठी आणि धान्यासाठी। त्याच्यात मेंढ्यांसाठी 20 फूट, 15 फूट, 10 फूट सगळ्यामध्ये उपलब्ध आहे पाणी पाजण्यासाठी आणि मेंढ्यांना मूर घास सगळे धान्य चारण्यासाठी चालले जाते।